सो हेलो गाइस, कैसे हैं आप लोग। मैं हूँ सस्मित उरणकर और आज हम जाने वाले हैं गणपति बाप्पा के आगमन को। हमारे घर का गणपति है और हम लोग बुकिंग करते हैं गणपति भिंगारी को। तो हम सब आज जाने वाले भिंगारी। तो देखते हैं गाइस आगे का ब्लॉग। लव यू गाइस। सो गाइस, अब हम रास्ते में आधे रास्ते तक आ गए हैं और देखते हैं आगे। गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे एक नव्या व्यक्तीसोबत. केली ऑलरेडी त्यांनी सुरुवात. तर आज काय तर आज आम्ही जाणार आहोत. सर्वांचा माहिती नाही, पण आम्ही जाणार आहोत आज गणपती बाप्पा आणायला. आम्ही ॲक्च्युली 2 दिवसाआधीच आणतो गणपती. आणि हो, मला माहिती आहे इंट्रो दुसऱ्या व्यक्तीने शूट केला आहे. तर त्याचा इंट्रो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तो माझ्या भावाचा मुलगा आहे सस्मित. त्यांनी आज सुरुवात केली आहे ब्लॉगची. तर कशी वाटली असेल सुरुवात ती पण कमेंट करून सांगा. आणि तो पुढे पण भेटत राहणार आहे ब्लॉगमध्ये. आणि चला तर मग, मला नाही माहिती की आम्हाला घरातून निघताना शूट करता येईल का नाही. तो करीलच शूट. त्याला मी सांगितलं आहे की तू पुढं जाणार आहेस तर तू पटापट थोडं शूट कर, कारण की हा फोन दीदीचा आहे. सो मला तरी नाही करताना, आणि ती कामाला जाणार आहे. सो मग मी त्याला सांगितलं आहे की तू शूट कर पुढचं अर्ध, ते पोहोचेपर्यंत तरी तू थोडं शूट कर. त्याच्याच फोनमधून आपण जास्त शूट करूयात. तर चल बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे. नाहीतर मग डायरेक्ट निघतानाच होतं. आता थोडंसं आम्हाला काम आहे तर ते काम करूयात आणि संध्याकाळी आपण लगेच निघणार आहोत. संध्याकाळी नाही, दुपारीच निघावं लागणार आहे, कारण की असं मला वाटतं आहे की खूप ट्रॅफिक भेटणारच आहे. जरी आपण आज 2 दिवसाआधी जरी निघलो तरी ट्रॅफिक ही भेटणारच आहे. तर चला मग भेटत राहूयात. बाय बाय. आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा. बाप्पाच्या आगमनासाठी पावसाने सुद्धा हजेरी लावली. आता आम्ही पोहोचलो स्वप्नील कला मंदिर जवळ. आम्ही दरवर्षी स्वप्नील दादाच्या इथूनच आमचा बाप्पा घरी नेतो. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या स्वप्नील कला मंदिरला. आमची नजर फक्त आमच्या बाप्पांना शोधत होती की आमचे बाप्पा कुठले असतील आणि ते कसे दिसत असतील, त्यांचं रूप किती निरागस असेल याचाच विचार आम्ही करत होतो. प्रत्येक जण आपापल्या बाप्पांना घरी घेऊन जायला आलं होतं आणि आम्हाला असं झालेलं आम्ही कधी एकदा आमच्या बाप्पांना बघतो आणि त्यांना घरी घेऊन जातो. फायनली खूप वेळानंतर आम्हाला आमचे बाप्पा बघायला मिळालेच. असं वाटत होतं की त्यांना बघतच राहावं. घेतला तुला भिंगारी में पहुंच गए और हमारे बापा भी आ गए. सब लोग पूरी फैमिली है. हाय करो बाबा. ये मूर्ती वाले हाय गाइस, ये मूर्ती आहे स्वप्नीचे पप्पा. See you soon guys. गणपती बाप्पा. तर गाईज आम्ही आलो आता गणपती बाप्पा घ्यायला. आणि चला तर मग गाईज, इथं आम्ही आलतो. आम्ही खूप लवकर निघलेलो, बट ऍक्च्युअली आम्हाला 3 सिग्नल थांबावा लागला आणि खूप वेट करायला लागला, म्हणजे खूप वेट करायला लागला. आणि फायनली आम्ही इथे रिच आउट झालोय. आणि आता बाप्पाची मूर्ती आहे समोर. गाईज तुम्ही आम्ही आता घेऊन निघालो सुद्धा. आता आम्ही आणि चाललोय गाईज. इथं फुल एकदम ब्लॅकआउट आहे, फुल इथं लाइटनिंग काय नाही. आणि तुम्हाला दिसतोय गाईज सध्या माहिती नाही, हा आयफेल टॉवर माझ्या सोबत आहे. सो मी कुठपर्यंत ते आय डोंट नो. तर त्याला बघत राहा. सी यू सून गाईज. स्टे टन. अरे दिसतच नाही पण. गणपती बाप्पा. चला तर मग गाईज तुम्हाला भेटूयात आता घरी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. हॅलो गाईज, आमचे बाप्पा आले. आम्ही आज तो हॅप्पी आहे गाईज. आम्ही फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत. खूप खुश आहे गाईज. आनंद. बाबा तुम्हाला काय म्हणायचंय. तर आम्ही चाललो आमच्या बाप्पांना घेऊन घरी. तर तुम्ही बघा, तिला बोलायलाच पाहिजे का मध्ये मध्ये. मैं एक्चुअली स्क्रिप्ट पार्ट नहीं किया है, मैं सिर्फ 2-3 डायलॉग देखा है. See you guys, वो मेरी कुछ करता है. इसमें ही तूने अपनी आधी जिंदगी निकाल दी. पुढे ट्रॅफिक आहे ना सकाळपासून, खूप ट्रॅफिक आहे.
पूर्ण टक्क्याच्या रोड पर्यंत सिग्नल पर्यंत अख्खा रोड जाम आहे. काय म्हणायचं तुला? गणपती आम्ही गाड्यांचा आवाज येतो का please? 7 सप्टेंबरला गणपती असतो आणि आम्ही 7 सप्टेंबरला जाणार होतो. उज्ज्वली आम्ही 1 दिवस पहिला जातो. पण काही हे ट्रॅफिक आणि खूप पब्लिक म्हणून आम्ही डिसाईड केला की 2 दिवस आधी गणपती घेऊ जेणेकरून की ट्रॅफिक कमी लागेल. आणि तरी सुद्धा आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो. हे सगळे बाप्पाचे भक्त आहेत. गणपती बाप्पा बरं आले नाही पाहिलं गणपती. गाईज आमचे बाप्पा आलेले आहेत. गाईज तुम्ही बघू शकता. हो दिसतंय गणपती बाप्पा मोरया. चला चला घरी जाऊ. बाहेर वेळ जातो म्हणजे मी आपले हेअर बिल्स पूर्ण सेट करून आणतो पण या पावसाने काही आता ते म्हणजे केस बिस पूर्ण खराब झाले डॅमेज झालेत. आता ही आमची गाडी आहे. कोणीच नाही विचारलंय कोणीच नाही विचारलंय. मी बोलणार नाही काय. तो काय बाप्पा गाडीमध्ये बसले आहेत. हो, बसतात बसतात बसतात. नाही रे नाही रे. सो गाईज फायनली घरापर्यंत आलो. स्टेटन सो हॅलो गाईज आम्ही आले आमच्या बिल्डिंगमध्ये फायनली आणि बाप्पा पण आले. गणपती तरी काहीच आम्ही आलो होतो इथं बाजारामध्ये. लाज वाटते. तुझी काय बोलतेस? लाज वाटते नको अशी तिला काढायचंच नसतं ब्लॉग कधी म्हणून आम्ही काढत नाही. रात्रीचे किती वाजले 10 वाजून गेलेत नाही आम्ही अजून बाजारामध्येच फिरतोय. का तर उद्या आम्ही हरतालिकेची पूजा करणार आहोत ना म्हणूनच. चला तर मग आता बघूयात आणि घरी निघूयात पटापट. चला बाय बाय. One eternity later. गुड मॉर्निंग गाईज. कशा आहात तुम्ही सर्वजण? तुमचं पुन्हा एकदा नव्या अशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे हरतालिका. तयारी कर बाकी आपल्याकडे. हो आम्हाला थोडंसं लेट झालं आहे. पटापट तयारी करूयात आणि पूजेला बसूयात. चला तर मग आता सुरू करूया. चल चल लेट होते लेट होते लेट होते लेट होते. चल तू चल. गाईज तर आता पूजा करून झालेली आहे. गाईज बोलणं इम्पॉर्टंट आहे. पूजा करून झालेली आहे आता. आता बसलो थोड्या वेळ तर बघूयात आजचा दिवस कसा जातोय. ते काय झालं माहिती आहे का आम्ही गप बसलेलो ना आमच्या पण मम्मीला बघवलं नाही म्हणून तिने आमच्याकडे वाल दिलेत निवडायला. तेच निवडत बसलं. अरे दाखवण्यासारखं काहीच नाही आहे माझ्याकडे. काय दाखवू मग? मी जे कामं करेल तेच दाखविलं होतं मी असं ठरवलं आहे. आता बँकेमध्ये पण जायचं आहे तेव्हा पण बघू जर बनवली तर व्हिडिओ बनवेल आणि मध्ये जर काय झाला तर तेव्हा पण बनवेल. आणि मला बघायला पण जायचं आहे की आपलं गणपतीचं काय बोलतात त्याला मखर. हां डेकोरेशन. मखरच.
तुमच्याकडे पण असंच असतं का? नक्की सांगा. बेसुरे काय गाणी गातेस तू? मी तेव्हा गाणी गाते. सोनिया सोनिया करत होती. मी असं काही केलंच नाही. तू तर गप्पच बस. You just shut your mouth. ऍक्च्युली काय झालंय ना, आज दिवसभर काहीच खायचं नाहीये आणि झोपायचं पण नाहीये. पाणी पण नको. हा, पाणी पण नाही प्यायचंय. आणि त्यातल्या त्यात ही बोलत होती की तुकी पण नाही गिळायची, तर पण मी बोलली असती पण जाऊ द्या. नाही, आज अपशब्द सुद्धा वापरायचे नाहीयेत, म्हणून मी खूप कंट्रोल केलंय. तुम्ही पण धरता का हा उपवास? नक्की सांगा. मी तर पहिल्यांदा धरलाय. ही दिदी तरी म्हणजे किती वर्ष झाली का तुला पकडतेस? 4 वर्ष झाली तिला. 3-4 वर्ष झालेली. 5-6. एवढे? हा. ठीक आहे, असते. मी 8वीपासून पकडायची. ए 8वीपासून. सच बोला. नाही सर सर सर. सच बोल. 10वी. निकल गया ना तेरे मुंह से अभी सच. मग झाली ना 6-7 वर्ष झाली. एवढी? हा, मी तरी या वर्षी मी पहिल्यांदा पकडलाय उपास. बघूया आता कुठपर्यंत मला येतो या उपास. ते सोडा, ही माझी मोठी बहीण आणि माझी मम्मी काय बोलली ग आपल्याला? आम्ही तिथं अशी ओटी ठेवत होतो ना, पाया पडत आमच्या होतो. साईडला सोडून हे यांचं सांगत हे बसले. आमच्या इच्छा राहिल्या बाजूला, यांच्याच इच्छा पूर्ण करत होत्या. उपास आम्ही पकडले नाही, यांच्या इच्छा पूर्ण करतात. उपास आम्ही पकडला नाही, इच्छा हे लोक पूर्ण करतील. असं कसं आहे? दिस इज रॉंग. ये काय हे रॉंग नंबर आहे. हे रॉंग नंबर आहे. तर काहीच आम्ही आता निघालो बँकेमध्ये जायला ना, ATM मध्ये जायला निघालो. आणि मग तिथूनच आईने सांगितलंय तिचे सामान काय गो भाज्या सुद्धा आणायच्या, तर ते पण घेऊयात आणि चला जाऊयात. तर गाईज आम्ही काय व्लॉग बनवलाच नाही बाजारातनं आल्यापासून, कारण की ती लगेच कामाला गेली दीदी, आणि ती आत्ताच आली आणि आमची संध्याकाळच्या आरतीसुद्धा राहिलेली आहे, तर ती पण आता करून घेऊयात. चला तर मग तुम्ही पण दर्शन घ्या. पाया पडू दे ना त्यांना पण. पडू दे पडू दे. दर्शन घ्या. दे दर्शन त्यांना. ते ना. चला गाईज, आता इथे आम्ही आपल्या बाप्पाच्या इथं जरा भेटून येऊयात. कुठपर्यंत तयारी पोहोचली आपली बघूया. गाईज, तर आम्ही आता बघायला चाललो की आमचं डेकोरेशन कुठपर्यंत पोचलंय. आरती वगैरे झाली आमच्या सगळं आता करून, आणि आम्ही निघालो. पोचूच आता लगेच वरती. अंधार पुढे थोडा पोचलो, लवकरच बघायला भेटेल. हे नशीब इकडनं नाही आलो. मग मला माहिती होतं इकडं बंद केलंय ते. चलो, तुम्हाला माहिती आहे काय मी आज किती कंट्रोल केलंय माझ्या खाण्यावरती पिण्यावरती. जर माझ्या बाबा बोलत ना की हे आणून दे ते आणून दे, मी लगेच समजायची की नाही आपल्याला नाही खायचंय, त्यांना आणून द्यायचंय. की खूप कंट्रोल केलंय मी आज माझ्या बोलण्यावर पण आणि बोलण्यावर ते अजिबात नाही. हां, मला माहिती आहे मी केलंय कंट्रोल. दमले. थांबा, नंतर भेटूयात. चला. तर गाईज आम्ही पोचलेलो आता दादाच्या इथे. तुम्हाला बघायचं आहे आमचं डेकोरेशन? बघायचं आहे तुम्हाला? ठीक आहे, चला बघा, दाखवते मी तुम्हाला लगेच. हॅलो गाईज, तर आता आम्ही बसलोत मेहंदी काढायला आणि रात्रीचे किती वाजलेत? थांबा थांबा, टाइम बघतो आम्ही. 2,000 years later. 12 वाजूनच गेले. 12 वाजून गेलेत आणि आम्ही आता बसलो मेहंदी काढायला. पहिली काढतात येत मेहंदी. जाऊ द्या, मूड खराब झाला असेल तुमचा. थँक्यू, माझेच आभार. पुन्हा एकदा मी VIP वाढव माझी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया.
बस बस जाऊ द्या. तुम्ही ही क्लिप काय बोलतो आपण स्किप सुद्धा करू शकता. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? 50 रुपये मॅडम. किती हाल म्हणजे तर गाईज नंतर भेटूया. छोटी बाय काय बाय गाईस. तर आम्ही आता निघालो. तर रात्रीचे वाजलेत 12. काही नाही, आता सुरू झालाय आपला गणपती बाप्पाचा वाढदिवस. चला लवकर लवकर पोहोचत आता घरी आणि मग भेटू. डायरेक्ट उद्याच भेटूयात, नाही तर उद्याच्या व्लॉगमध्ये. चला बाय बाय. आम्ही दिसतोय का माहित नाही, पण आम्ही आता आलोत घरी. बघूयात. चला गणपती आले गणपती आले गणपती आले गणपती आले. हा तुमचं घर. काय वाटते मम्मीने जर भांडी घातली असतील ना, शपथ आम्ही पक्के शिव्या खाऊ. मग उघडला झालं. छोटी गेलो आपण भांडी घासली आईने.